दिवसभर कधी कधी कडक ऊन पडतं, संध्याकाळी थंडी वाजते. बघा किती सांगितल्याप्रमाणे कधी कडक ऊन पडतंय, कधी खूप थंडी वाजते. तर तुम्हाला काय वाटतं की सध्याचा जो आताचा जो उन्हाळा आहे तो मागच्या वर्षीपेक्षा कडक राहील की अजून आता थोडं हवा चालू आहे म्हणून आता जास्त उन्हाळा आहे? काय वाटतं तुम्हाला? वाढत जाईल का? जशी थंडी वाढली तसं उन्हाळा पण वाढणार आहे का? हो, नक्कीच वाढणार आहे. बघा त्यानंतर झाडांची संख्या आजूबाजूला आपल्या नेचर दिसते तुम्हाला, तर तुमच्या आजूबाजूला घराच्या आजूबाजूला झाडे आहेत का? हो. आणि ऑल ओव्हर आपल्या पृथ्वीवर बघा आजकाल खूप वृक्षतोड होते. तर तुम्हाला काय वाटते झाडांची संख्या कमी झालेली आहे? काय कमी झाली की नाही झाली? कमी झाली. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण देखील कमी होते. त्यानंतर बघा आजकाल हा पाऊस देखील वेळेवर पडत नाही. भरपूर विद्यार्थ्यांची शेती व्यवसायाला पाणी देखील पुरेसं असतं. जर जास्त पाणी झालं तर शेतीचे नुकसान होते आणि कमी पाऊस झाला तर दुष्काळ पडतो. असं देखील आजकाल परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यानंतर बघा वाहनं वाढलेली आहे आपली. आजकाल सगळ्यांना टू व्हीलरची सवय आहे. आजकाल कोणी सायकल कमीच वापरतात, सहसा करून सगळे टू व्हीलरचा वापर करतात. टू व्हीलरने जायचं, फोर व्हीलरने जायचं, तर वाहनांची देखील गर्दी वाढलेली आहे. बघा आजकाल नाशिक, मुंबई, पुणे यासारख्या सिटीमध्ये तर खूप सिग्नल ट्रॅफिक असतात. तुम्ही कधी अडकलेले का सिग्नलमध्ये? अडकलेले असेल बघा, कुठे गावाला जायचं असेल, समजा लांब सिटीत लांबचा पल्ला गाठलाय, जायचंय, तर ते सिग्नल लागता एखाद्या त्याचं इम्पॉर्टंट काम देखील राहून जातं आणि इतके वाहन असतात तर ते व्हॉइस प्रदूषण खूप होतं. खूप असा आवाज येतो, खूप कर्कश वगैरे, लोकसंख्या देखील वाढलेली आहे. तर बघा हे सगळं कशामुळे होतंय? तर जागतिक तापमान वाढ, उष्णता देखील वाढती आहे. तर हे जागतिक तापमान वाढ कशामुळे होते हे आपण आता बघणार आहोत. बघा जागतिक तापमान वाढ म्हणजे काय की आताच सांगितलं मी तुम्हाला, की बघा रोजच्या रोज उष्णता वाढतीये. कधी उन्हाळा कडक वाटतो, मागच्या वर्षीपेक्षा आताचा उन्हाळा हा जास्तच पडणार आहे. ऋतुचक्र हे पृथ्वीचं बदलत आहे, सतत ऋतुचक्र हे बदललेलं आहे. त्यामध्ये बघा जागतिक तापमान वाढ हे म्हणजे पृथ्वी तिच्या तापमानापेक्षा सरासरी पृथ्वीच्या ओरिजिनल तापमानापेक्षा सरासरी तापमानात वाढ होते. आणि हे सगळं कशामुळे होते? मानवी क्रियांमुळे होते. मानवाच्या दैनंदिन जीवनातील क्रिया म्हणजे वृक्षतोड झाली, कचरा, वाहनांचा प्रकार जास्त झाला, या सगळ्यामुळे जागतिक तापमान वाढते. ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात त्याला. ऋतुचक्र बदलते, अवकाळी पाऊस, उदाहरण म्हणजे काय झालं द्यायचं? अचानकच पाऊस पडतोय, अचानकच थंडी वाजते, अचानकच खूप कडक ऊन लागते, जसं स्वप्नाने सांगितलं. तर बघा यात आपल्याला जागतिक तापमान वाढीविषयी आपण आज गटचर्चा करणार आहोत. तर या संदर्भातच मी आता पाच मुली आहेत, 5 मुलींमध्ये गट तयार करते आणि 5 मुलींमध्ये प्रत्येकीने जागतिक तापमान वाढीविषयी प्रत्येकीने एक एक मुद्दा घ्यायचा आहे. तर बघा मुद्दे अशा प्रमाणे आहेत: एकीने कारणे घ्या, एकीने उपाय घ्या, एकीने भूमिका घ्या आणि एकीने हे जागतिक तापमान वाढीविषयी परिणाम, उपयोग, भूमिका अशा पद्धतीने, कारणे अशा पद्धतीने तुम्ही घ्या. तर बघा या 5 मुली आहेत, त्यांनी वैष्णवी, स्वप्ना, परी आणि पूजा. तुम्ही पुढे या आणि तुमची 5 मुद्दे तुम्ही वाटून घ्या, आपापसात वाटून घ्या. आणि मला सांगा आपापसामध्ये तुम्ही कोणत्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे, कोणते मुद्दे तुम्ही सांगणार आहे. मी कारणे घेतली आहे. तुझं नाव सांग. वैष्णवी सांग. तू कारणे घेते, तू काय घेते? भूमिका घेते आणि उपयोग घेते. ओके ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमची ग्रुप चर्चा करा आणि एकेकीने पुढे येऊन सादरीकरण जागतिक तापमानाविषयीची जागतिक तापमान वाढीची कारणे इथे स्पष्ट करत आहे. जागतिक तापमान म्हणजे आपण वातावरणात बघतो, गाड्या घोड्यांचा खूप ट्रॅफिक वगैरे चालते, त्याचा धूर वगैरे, मिथेन गॅस, नायट्रस ऑक्साईड, आणखी कार्बन डायऑक्साईड, हे जे हरितगृह वायू जे आहे ते वातावरणात जास्त प्रमाणात झाल्यामुळे आपल्या पृथ्वीचे तापमान हे अधिक जास्त वाढताना दिसते. बरोबर. आता त्याची कारणे कोणती? हरितगृह वायूंचे वाढते प्रमाण, एक. 2. जंगल
याचा अतिवापर केल्याने सुद्धा जागतिक तापमान हे वाढत असते. ती वाहनांची संख्या वाढते त्यामुळे आणि वाढते शहरीकरण त्याच्यामुळे सुद्धा जागतिक तापमान हे आपले वाढत जाईल. अशा प्रकारे आपण हे जागतिक तापमानाविषयीची कारणे आपल्या समोर गटचर्चा हा विषय चालू आहे. तर गटचर्चेसाठी निवडलेला टॉपिक आहे जागतिक तापमानवाढ. बघा, तर जागतिक तापमानवाढ म्हणजे काय? आपलं जे रोजचं सरासरी तापमान जे आहे की नाही ते कशामुळे वाढतंय? तर जे हरितगृह वायू आहे, हरितगृह वायूमध्ये येतं कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड. ही वायू काय होते आपल्या वातावरणामध्ये डायरेक्टली मिक्सअप होत आहे. त्याच्यामुळे जे आपलं पृथ्वीचं जे तापमान आहे म्हणजे इथून मागचं जे तापमान आहे ते काय होतं? कमी होतं. पण सध्याचं तापमान किंवा इथून पुढचं तापमान काय होतं? तापमान वाढतच जाणार आहे. या सर्व प्रक्रियेला काय म्हणतात? जागतिक तापमानवाढ म्हणतात. बघा, तर जागतिक तापमानवाढीचे परिणाम तुम्हाला सांगत आहे. बघा, जागतिक तापमानवाढीचे भरपूर काही परिणाम आहेत. तर त्यात आहे तापमानात वाढ. बघा, जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे. यामुळे उन्हाळा अधिक तीव्र किंवा कडक होत चालला आहे. उष्णतेमुळे आपल्याला बरेचसे आजार होतात, जसे की उष्माघात, अजून थकवा यासारखे अनेक आजार आपल्याला होत आहेत. तर त्याचं उदाहरण काय की भारतात अनेक ठिकाणी तापमान 45 बघा. आता प्रत्येक वर्षी म्हणजे उन्हाळा असतो की उन्हाळ्यामध्ये काय होतं? कधी कधी जळगाव साईड किंवा विदर्भ साईड जर घेतली तर आपलं आणि तिकडचं तापमानामध्ये काय बदल होतो? तर तिकडचं तापमान 45 डिग्री सेल्सिअस पेक्षाही जास्त असतं. सेकंड जो परिणाम आहे तो समुद्र पातळी वाढ. समुद्राचे तापमान वाढल्यामुळे समुद्र पातळी उंचावत आहे. यामुळे किनारी भागात पूर येण्याचा धोका असतो. समुद्र किनारी अनेक लोक मासेमारी हा व्यवसाय करण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे त्या लोकांचं आर्थिक नुकसान होतं. तर उदाहरण काय? सुंदरबन जो भाग आहे, सुंदरबन काय बेट आहे, त्यामध्ये सुंदरबन हे बेट आहे ते काय होत चाललेलं आहे? समुद्रात विलीन होत चालले. तर काय होतंय? उन्हाची जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण खालीलपैकी उपाय करणे गरजेचे आहे. जसे की झाडे लावणे गरजेचे आहे, वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. काय होतं की झाडे लावले की तुम्हाला सर्वांना बेसिक माहितीच आहे की झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचे काम करतात, बरोबर आहे. वृक्षारोपण मोकळ्या जागी जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. जंगलतोड थांबवणे, असलेल्या जंगलाचे रक्षण करणे हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. सौर ऊर्जेचा आणि पवन ऊर्जा कोळशावर आधारित विजेच्या ऐवजी सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा. जसं की तसं म्हणतात हरित ऊर्जेचा वापर करणे गरजेचे आहे. विद्युत उपकरणे, जुन्या उपकरणाऐवजी स्टार रेटिंग असलेली ऊर्जा कार्यक्षम उपकरणे वापरावी. सौर ऊर्जेचा वापर करावा. तसेच वाहतुकीत बदल करावे. वाहतुकीत काय बदल करू शकतो आपण? इलेक्ट्रिक वाहने चालवावे, ते वापरले पाहिजे आपण. पेट्रोलचा डिझेलचे जे वाहने चालतात त्याचा वापर कमी केला पाहिजे, बरोबर आहे. सार्वजनिक वाहतूक, स्वतःच्या गाडीऐवजी बस किंवा ट्रेनने प्रवास करावा. त्यामुळे ध्वनी प्रदूषण पण कमी होतं. पर्यायी इंधन, पेट्रोल डिझेल ऐवजी CNG किंवा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करावा. सायकलिंग कमी अंतरासाठी सायकल वापरल्याने प्रदूषण शून्य होते.